बुल्ढाना में शिवसेना शिव लहू सेना के कार्यकर्ताओं ने जिलाधिकारी कार्यालय के सामने जोरदार धरना आंदोलन किया। उन्होंने पारंपरिक बैंड पथक के कलाकारों और उनके परिवारों के लिए आर्थिक सुरक्षा की मांग की, जिससे उचित वेतन, पेंशन और बच्चों के लिए संतुलित आहार शामिल है। निवृत्ति तांबे ने बताया कि कलाकारों को अब तक बेहद कम वेतन मिलता रहा और पिछले कई महीनों से उनका काम भी ठीक तरह से नहीं हो पाया। कलाकारों ने कहा है कि उन्हें लोक कलाकार का दर्जा दिए जाए और बैंड पथक को पुनर्जीवित करने के लिए 10 लाख रुपए की सरकारी अनुदान मिलनी चाहिए। अगर सरकारी उनकी मांगे नहीं सुनती है तो आंदोलन और भी तीव्र रूप ले सकता है। आंदोलनकारियों ने चेतावनी दी है कि कलाकारों की उपेक्षा और उनके अधिकारियों की अनदेखी सहन नहीं की जाएगी। माझं नाव सिंधू तुळशीराम आहे। मी तालुका अध्यक्ष आहे। आमच्या महत्त्वाच्या मागण्या अशा आहे की आम्हाला पेन्शन लागू झाली पाहिजे, ग्रॅज्युएटी लागू झाली पाहिजे आणि जो मुलांना आहार दिला जातो तो सकस आहार म्हणून त्याच्या नावावर कंट्रोलचे गहू असतात, तांदूळ खराब असतात आणि जो THR देत आहेत तो कोणी खात नाही, तो फक्त ढोरापुढे जातो, ते ढोराही सुद्धा खात नाही असा आहार, निकृष्ट दर्जाचा आहार दिला जातो। आणि आमच्या महत्त्वाच्या मागण्या अशा की रिटायर झाल्याच्या नंतर आता काही महिलांना आधार आहे, काही महिलांना नाहीये, त्यांना पेन्शन लागू झाली पाहिजे। कारण त्यांच्या महत्त्वाचा म्हणजे विषय असा आहे की कोणाची मुलं सांभाळतात, कोणाचे नाही सांभाळत, त्याच्यासाठी आम्हाला वेतन लागू करावं आणि आम्हाला पेन्शन लागू करावी आणि आमचं ते FIRS बंद करावं, नाहीतर 4Gचे मोबाईल द्यावेत त्यांनी। आमच्या एवढ्याच मागण्या आहेत। आम्ही सर्व अंगणवाडी सेविका आयटक संघटनेच्या वतीने बोलत आहोत। आमच्या प्रमुख मागण्या आहे की म्हणजे खूप कमी वेतनामध्ये शासन आमच्याकडून काम करून घेत आहे आणि पूर्ण वेळ जितका वेळ म्हणजे वेतन श्रेणी वाले जे कर्मचारी आहे त्यांना जितका वेळ त्यांचा कामाचा आहे तेवढाच वेळ आम्हाला पण द्यावा लागतो आणि मानधन त्या मानाने खूप कमी आहे। तर आमची शासनाला नम्र विनंती आहे की आम्हाला मानधन नसून वेतनच, किमान वेतन शासनाने आम्हाला द्यावं, ही सर्व सेविकांची मागणी आहे। आणि दुसरं FIRS बंद करायला पाहिजे। मोबाईल निकृष्ट दर्जाचे मोबाईल आम्हाला दिलेले आहेत, ते मोबाईल म्हणजे त्या मोबाईल मध्ये काम करायला गेलं की काही वेळातच तो मोबाईल बंद पडून जातो, म्हणजे इतके निकृष्ट दर्जाचे मोबाईल आम्हाला दिलेले आहेत। तर आम्हाला टॅब किंवा चांगल्या कंपनीचे मोबाईल देण्यात यावे किंवा टॅब देण्यात यावे। आणि प्रमुख मागणी आमची वेतन आणि पेन्शन, कारण कमी मानधनात काम करावं लागतं। ज्या सेविका आता रिटायर झाल्या आणि अंगणवाडीमध्ये अत्यंत म्हणजे आपण काय म्हणू त्यांना मध्यम पण नाही म्हणता येणार, खूप ज्यांचं घरचं कौटुंबिक जे कमाई आहे ती खूप कमी आहे, अशाच सेविका मदतनीस या ICDS मध्ये कामाला आहे, नोकरीवर आहे आणि रिटायर झाल्यावर त्यांचा प्रश्न आहे त्यांनी काय खायचं। एक सेविका आमची भीक मागून मेलेली आहे। तर शासनाला मी कळकळीची विनंती करते, मला त्या महिलेची आठवण आली की माझं हृदय भरून येतं की किमान जगण्यापुरतं तरी शासनानं आमच्या सेविका आणि मदतनीस न द्यावे, ही नम्र विनंती।